गौरव राधी मी 22 साधी या ठिकाणी कळपटे मावळे आलेले आहेत. अनेक शाहीर आलेले आहेत. आमचा लोगडे भाऊ आहे, गराटे भाऊ आहे, कोकट भाऊ आहे, अनेक शाहीर आलेले आहेत. आमचा मोरे भाऊ आहे. मी अनेक पुस्तकं वाचली पण अजून मला राधी म्हणून भेटलेली नाही. हे पर्यंत तुम्ही कधी ऐकलं राधी? हे ऐकलं का राधी? राधी चालली बाजाराला नाही ना, राधाच ना. ते तुम्ही गारटलो ते नमन म्हणून नमन वाजव नमन. मला सांगा याला सूर लागतात काय हो? नाही ना, मग ह्या बरोबर आहे ना. मी जाकडी सूर नको ना. पाया पडतो ना. आता असं काहीतरी मला बोलत या भावाला सांगा, इथे सांगितलं गायकी सोडा. सूर पाहिजे 12 सूर, 7 सूर कोमल तीव्र एकूण 12 सूर यायला पाहिजे. हे सुरांचं भाष्य व्हा. लता मंगेशकर यांचं चुलत भाऊ आहे. पंडित भीमसेन जोशी यांचा मावस भाऊ आहे. राहुल देशपांडे यांचा मानलेला भाऊ आहे. आणि महेश काळे राहिलं काही म्हणून सांगायचं मला सूर शिकवायला आले. ऋषिकेश कदम बाबा असं बोलायचं नाही. देवबाप्पा कान कापतो आणि टायमावर काम नाही भेटला काय करते काय नाही असं बोलायचं. यू हॅव टू टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. आम्ही तुम्हाला देतो ना. आईला नाव सांगेल मला बोला हे काय मिळेल. तुम्ही अंगावर शार आणणार होता. अहो ह्याने अंगावर एवढं शार आणलं तर माणसं चोळीत चोळीत बाहेर गेली. आणि माझी बरी होऊन कसं परत आलं एवढं शार आलं. बोला नुसतं मला दम द्यायच्या नादात बाहेर रंगवायची सोडून जाते. काही वेळा घ्यायला शिका जरा. आपण लोक कलाकार आहोत. हे शक्ती तुला हे वाडवडिलांनी मातीतल्या लोकांनी तयारी केलेली. आपण सगळे मातीतली माणसं, मातीतल्या लोकांची भाषा. देवतेची बाबा काय चालली गौरव राधी मी 22 साधी जात घेऊन वेड्याला याला नंदाच्या काळ्याला मी राहते दक्षिण या घोगडी वाल्याला. यानेच मान्य केलं म्हणून बरं झालं. मी राहते दक्षिण या घोगडी वाल्याला. एक घर देवरी आहे असं घाबरूनच राहायचं, असं दचकूनच राहायचं. पहिला शक्तीवाला आहे त्याला सांगितलं की होय बाबा मी तुला दचकून राहते बोललं ना असंच. हे पोरांनो इकडे पोरांना सगळ्या आमच्या आया बहिणी पण आवाज कसा येतो. मी आपण माझ्या पार्टीत जातो. हे कलगीवाले दुसरा एक ते दामाला राष्ट्रवादा नाही करत. तर या ऐकून राहायचं दचकून घोंगडीवाल्याला वचकून. ओलवडे बघा घेतो मीटरवाले बघा. असं राहायचं दचकून घोंगडीवाल्याला वचकून. तुम्ही जाता बाजारात, तुम्ही जाता बाजारात नाही तर ठेवीन तुम्हा असं बसवून घरात. ठेवीन तुम्हा असं बसवून घरात. असं बसवून घरात. आता माझ्या बारीची घेऊन जातोय. अगं
ये बांधा बंद कर धंदा दचकून जात होत्या बाजारात जात आहे आणि दचकून आणि शेवटी याचा धंदा बंद केला त्या कानाने त्या काळा बोला घोंगडीवाला बोला काही बोला त्या घोंगडीवाल्यानं त्या मुरलीवाल्यानं त्या कानानं यांचा बाजार म्हणून उठवलाच बाजार बंदच करायला लावला अरे तो श्रीकृष्ण शेवटी पाहायला जायचं मग त्याच्यातल्या राधा मंदा चंदा नीला तारा त्या गवळ होता त्याच्यातली मंदा आगे ये मंदा बंद कर धंदा आगे ये मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं ना अरे नाही चालू मी आता त्याची चालू बोलू ना आगे ये मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं ना त्यांच्या चालीतून बरोबर घेतलं मी त्याला मी हुशार आहे रे दोन्ही चालत आहे बघा त्यांची चालू बघा अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही आता माझी चाल अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही बरोबर सेम ऐकलंय हे मला शिकवायला येतात हे मला शिकवायला येतात कालचं पॉर ते ऐकून घे अरे दारू पिली माझी यार आता माझी चालू सांगू अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही अरे किती मिरवले शकले तरी तुला पाया पडायचा किती मिरवले शकले तरी तुला पाया पडायचा काय सांगतोय किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचा किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचा किती मिरवल्या शकले तुला पाया पडायचा किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचा बाजार किती जणींचा बंधन त्याला म्हणतात गिरधरी खाना कोणी मुकुंद त्याला म्हणतात गिरधरी खाना कोणी मुकुंद त्याला म्हणतात गिरधरी खाना कोणी मुकुंद सदा समान भवन गुमान करायची नाही तू धार सदा समान भवन गुमान करायची नाही तू धार किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचा 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 अगं मंदा बंद कर धंदा अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचा उडायचा नाही अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचा उडायचा नाही किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचा 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 किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचा
किती वाजता एंट्री झाली? 1 वाजता. या ठिकाणी शाहीरांचा प्रश्न अनेकदा मला विचारण्यात आलेला. यांच्या गुरुवर्य शाहीर सचिन कदम यांच्या माध्यमातून मला अनेकदा हा प्रश्न मिळालेला आहे. शाहीर सचिन कदम यांना देखील अनेकदा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अजून मात्र त्यांचं उत्तर आणि आमचं उत्तर काही पटत नाहीये, म्हणजे अजून जुळत नाहीये. प्रयत्न करतो आहे, त्याने अजून बाजू सोडवलेली नाहीये. मी त्यांना तेच म्हटलं की बाबा एखादी बाजू सोडवा, म्हणजे आमच्या वसाहतांना आम्हाला प्रश्नाकडे जाण्याचा जरा मार्ग सोपा होईल. मात्र त्याची काही बाजू सुटत नाहीये. त्याने आता विचारलं की ग्रंथाचं नाव सांगा. आता त्यांचा जो प्रश्न आहे की इतर बाजूला काढते, त्यांचा जो प्रश्न आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक पुत्र जन्मला, त्याचं नाव काय? आणि त्यांना बाजू न सोडवल्यामुळे अनेक उत्तरं मिळतात. म्हणजे भेदिक शायरीमध्ये आहे, आत्मज्ञानाची आहे, ग्रंथाधारे आहे, शास्त्राची आहे. मात्र अनेक सारी तसे उल्लेख आहेत. पण शाहिरांकडे मात्र त्यांचं जे पाहिजे त्यांना उत्तर आणि आम्ही दिलेलं उत्तर हे अजून जुळत नाहीये. आज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. शाहीर भगवंतानी योग मायेकडे एक असं घोषित केलं की त्यांचे स्वंश अनंत शेष हे देवकीच्या गर्भात आहेत. म्हणजे त्यांचे जे अंश आहेत अनंत शेष आहेत ते देवकीच्या गर्भात आहेत आणि रोहिणीच्या गर्भात ते आकर्षित केले. म्हणजे देवकीच्या गर्भातील अनंत शेष हे रोहिणीच्या गर्भात आकर्षित केले. त्यामुळे त्याला संकर्षण म्हणून, म्हणजे जो बाळ जन्माला आला त्याला संकर्षण असे म्हणतात. देवकीच्या उदरातून उत्तम प्रकारे आकर्षित होऊन रोहिणीच्या उदरी प्रवेशला यास्तव म्हणून त्या बाळाचे नाव संकर्षण असे नाव ठेवले. गावाचं नाव व्रजभूमी आणि ग्रंथाचं नाव आहे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान. या ग्रंथात असा उल्लेख आहे. आणि शाहीर तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे पान नंबर 13 व 14 वाचून पाहावे. अध्याय 2 अध्याय 2 ग्रंथ कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणखीन एक शाहीर, म्हणजे तुम्हाला ग्रंथ पाहिजे होता तोही ग्रंथ आहे, जशा तसं तुम्हाला पाहिजे होतं तसं उत्तर आहे. आता दुसरा एक संदर्भ आहे तो असा की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले. त्या बाळाचे नाव काय? तर संज्ञा आणि छाया ह्या 2 स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मलं. त्या बाळाचे नाव अश्विनी कुमार होय. आणि त्या गावाचे नाव काय? तर गावाचे नाव आकाशीय दिव्यालो. अशी 2 उत्तरं तुमची शाहीर मिळत आहेत. आता माहिती नाही घोडं कुठं आणलंय, कारण सचिन कदम सारखा बलाढ्य शाहीर मला प्रतिस्पर्धी लागल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला हात घालताना एक वेगळ्या प्रकारची उर्मी असते, एक वेगळ्या प्रकारची चेव असतो. आणि त्यांच्या प्रश्नाला हात घालावा, कधीतरी असा सुवर्ण योग यावा आणि त्यांचा प्रश्न आमच्या वस्तादाच्या माध्यमातून फुटावा अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही तो पाठलाग करत आहे. आज ही 2 उत्तर दिलेत. माझा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. अनेकांना माहिती आहे की जो माझा शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, तो शेतात जाताना आकडी कोणती लावून जातो. आकडी कोणती लावताना त्यानं असं वरदान दिलं की जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी आणि कोणती आहे तोपर्यंत तुझ्या शेतावर, तुझ्या इष्टजीवर, तुझ्या संसारावर अरिष्ट संकट येणार नाही, जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी कोणती आहे शेतावर. म्हणून शाहीर असा वर कोणी दिला एवढं सांगायचं. माझ्या ग्रंथाचं नाव, तुम्ही तुमचा ग्रंथ विचारता, मी तुम्हाला माझ्या ग्रंथाचं नाव सांगतो. भूमाता रहस्य गाथा या ग्रंथात तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आता माझं पद घेतोय. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर,
आपल्या इथे एक पट्टी बसली आहे. मी आधी वाजवतो नंतर माझं संगीत वाजवतो. काय अडत नाही हो, काय अडत लोक कंटाळत नाहीत काय नाही. यांनाच पाहिजे सगळे सूर, आधी स्केल, आधी फक्त काय इंट्रो, नंतर टेम्पो. आपल्याला नाही झालं, आपण गावठी माणूस, काय अडत नाही हो. शक्ती तुऱ्या गेली अनेक वर्ष सगळ्यात जास्त बारा माझ्याच लागतात. मात्र मी बेसूर असून जर माझ्या एवढ्या जर बारा होत असतील तर बेसूरपणा यांच्यासारख्या सुरात असून काय फायदा नाही. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आखरी कोयती बांधून, आखरी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आखरी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आखरी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. तुला बांधून तू धराव जोताला. आई ऋतुष्ट इष्ट जन स्वतःला, जन स्वतःला, जन स्वतःला. तुला बांधून तू धराव जोताला. नाही येणार ऋतुष्ट इष्ट जन स्वतःला. सांग शोधून शास्त्राला पुढे तिला होता वर. पुढे सांगून शास्त्राला पुढे तिला होता वर. आपली कोयतीला बांधून, आपली कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आपली कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. 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 या ठिकाणी याने मला परवाच्या बारे सांगितलं की म्हणे तुमच्या काय फरमाईश आहेत ते मेरी चलती तो इनकी क्यों चलती. ते बरं अरे मेरी थोडीफार चलती इनकी क्यों चलती. अरे कष्ट किती तेवढी वर्ष यार. मला लय त्रास द्यायला लागले. मला लय बोलतात काय किती बोलतात किती बोलतात. या ठिकाणी ते म्हणतात की तुमच्या फरमाईश काय आहेत त्या शेवटी घ्या. गणाच्या फरमाईश येतात त्या गणाच्या वेळेलाच घ्यायच्या असतात. कोण सांगेल आता अजून दोन फरमाईश आहेत पण त्या आधी ज्याची खावी पोळी त्याची वाजवली टाळी. आज घराचा धारण झालेले आदरणीय सर्वांनी प्रमोद गवळे माऊली तुमच्या चरणाशी दोन ओळी ठेवतोय. ज्या ठिकाणी तुमचे बाबा मधुकर आणि आई चंद्रभागा या दोघांनी जे तुम्हाला 4 लेकरांना जन्म दिलाय, आज तुम्ही वज्रमुठीप्रमाणे भाताचा आवा जसा एकत्र असतो तसं तुम्ही एकत्र आहात. एक आदर्श उदाहरण आहात. तुम्ही हैदराबादला लोकांच्या आयुष्यात रंग भरताच आहात. तुमचा कलरचा तुमचा पेटचा व्यवसाय आहे. तुम्ही रंगोटी करताच आहात पण स्वतःच्या कुटुंबात मधुकर माऊलींच्या गोत्राच्या कुटुंबात तुम्ही रंग भरलेला आहे. दोन ओळी तुमच्या वरती. भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार. भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार. धन्य मधुकर बाबा तुम्ही, अहो धन्य मधुकर बाबा तुम्ही काय दिले तर धन्य संस्कार. धन्य मधुकर बाबा तुम्ही, धन्य मधुकर बाबा
माया ममतेची शालशी माया ममतेची शालशी ठेवले पाठीवरूनी माया ममतेची शालशी ठेवले पाठीवरूनी रसात वेगळे बंधुनी रसात वेगळे बंधुनी ठेवले कुटुंब जोडून रसात वेगळे बंधुनी ठेवले कुटुंब जोडून माया ममतेची शालशी माया ममतेची शालशी ठेवले पाठीवरूनी माया ममतेची शालशी ठेवले पाठीवरूनी रसात वेगळे बंधुनी ठेवले कुटुंब जोडून रसात वेगळे बंधुनी ठेवले कुटुंब जोडून काय झालंय बारी तापवायला लागते एकट्यास जोक करायला लागतात एकट्यास माणसांना हसावं लागते एकट्यास आणि एवढा आटापिटा करून हे येऊन सांगणार तुम्ही म्हणतात नमानच करा नमानच करा मला एक जोक आठवला सांगू काय कोण काय कुठला सांगू हा कुत्र्याचा वाघाचा वाघाचा जोक सांगू माझ्यावर मंडळ ज्या दिवशी निर्णय घेतली की नामोऱ्या या नामानाचा जो याचा जोक सांगू नको त्या दिवशी मी गप्प या कुठल्या तरी कोणतरी येऊन सांगतील याचा ब्लॅक मी लोककला माझ्या कोकणासाठी करतो माझ्या लोकरसिकासाठी करतो आणि माझ्या कलगीतल्या लोककलेसाठी करतो आपण कोणाची या उदार घेतलेली नाही एक सांगतो या निवडणूक सांगितलं होता काय निवडणूक हात होत नाही निवडणूक काय होता हनुमंत होता मग हा इकडला गेलेला आहे चालेल आरजी वाला कुठे माझा गव्हाळी गव्हाळ्या या युट्यूबवर नाही गेला पाहिजे काही चांगलं बोलून माझा दोस्त आहे एकदा होता नमान इकडं आहे आय लव्ह यू एकदा होता नमान यू नो नमान टामटाम बिदाम यू डोंट नो यू आर फ्रॉम रशिया और यू नो द नमान नमान yes yes I am talking about this only होता नामा मला हे लय माझे वाटते मला आकडे सोडून नमान काढूया आपण पण गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झालो हो साहेबाला सांगून जमणार नाही तर त्याच्यात होतो नमान आणि वग सुडागिरे पेटलेला राजकुमार वगाचं नाव सगळं राज्य जातं त्याचं चुलतं मालतं येतात आणि सगळं अगदी त्याचं राज्य जातं आणि एकटाच राजकुमार रानातनं अभयारण्यातनं दूरच्या नगरात जात असतो आणि सीन तसा हे रानातनं जातात आणि वाघ येतात वाघाबरोबर लढाई राजकुमारची आणि मारतो संघर्ष दाखवायचा आणि तिला घेऊन राजकुमारला जातो असा सीन ह्या पब्लिक सगळं आणि पलीकडं बसलेला वाघ सगळीकडं पलीकडं आणि मधनं जाणार गोकळं हा आणि डायलॉग राणी साहेब आमच्या मागून मागून या राणी साहेब आमच्या मागून मागून आमच्या सगळे तुम्ही आमच्या मात्र माझी सहज माझी पाठी राणी मागून राहिली पाहिजे असं झालं आपण याच्यासाठी जन्म आहे आपला याच्यासाठी जन्म आहे आपला आणि तिकडनं वाघाची एंट्री हे वाचावं लागलं वाचलं तसं वाचतात वाघाची पोच बघा वाघाच्या कपडे घातले महादेव शहराला पोच घेतली पोच घेतली आता उडी टाकणार तेवढा गावातला मोती कुत्रा आणि बंड्याचा कुत्रा बरोबर जोडी लय दिवसानं मला काहीतरी पाल्या पट्टीला घालून आज म्हणून सकरात हा याच्यावर आणि
समोर करायला लागले. हा वाघ असा पोज मध्ये आल्यावर थोडं दोघं समोर. वाघ त्यांच्याकडे बघतोय, कुत्रा त्यांच्याकडे बघतोय. आता करायचं का? तिकडे वाजवायला लागलं, वाजवून दमलं. राजकुमार सांगतोय राणीसाहेब आमच्या मागून या. नुसतं 4, 5, 10, 15 फेऱ्या झाल्या, वाघ का येत नाही. वाघ कुत्र्याकडे बघतोय, कुत्रा वाघ. करायचं काय? शेवटी महाजन आयडिया काढला, मी खरोखरचा वाघ नाही यार, मी कालच्या वाडीतला म्हाद्या आहे, म्हाद्या. अरे वाघ काय ऐकतोय, हे वाजून जमलं. राणी साहेब आमच्या मागून या. वाजून जमलं. कुत्रा काय तिथं हटलं नाही, वाघ काय येणार, अरे फाडून खाला नाही. असं आमचं सगळं वाघ. ऋषी बुवा जर तुझ्या अंगात हिंमत असेल तर ऍक्टरिंग निर्माण करून टाकाव आणि नसेल जमत तर इथून सगळं खराब जायचं, आमच्याशी तुलना करायची. ऋषी काय अरे जन्मता प्रायव्हेट झालाय, अंडवाडू झालं. दोन फरमाईश आहेत. रूप लावताना हा क्षण कारण पिटले हो पाऊल. 35 गाणी करायचा क्षण, 35 गाणी गाव देवावरती. रत्नागिरी जिल्ह्यातली 35 गावाची ग्रामदेवता त्यांची गाणी करण्याचा योग मला आला आणि त्यांचे हे पावन ओंकार आणि त्याच्यामुळे ही निर्मिती झाली, जे मला व्हायरल झालं. रूप लावताना हा क्षण कारण पिटले हो पाऊल. देव निघाला देवळातून आणि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 रूप लावताना हा क्षण, रूप लावताना हा क्षण कारण पिटले हो पाऊल. रूप लावताना हा क्षण कारण पिटले हो पाऊल. देव निघाला देवळातून आणि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 शेवटची फरमाईश. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे त्या भोंगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. ज्याप्रमाणे कलगी मला जाईल त्याप्रमाणे तुम्ही वाहून जायला पाहिजे. त्यांनी आपली काही कळ काढलेली आहे आणि माझ्या परीनं त्यांना त्याची उत्तर देऊन त्यांच्या वेळाचा भाग दिलाय. काय काय अरे बोल अभि घराटे माऊली गजानन पेंटिंग वर्क्स हैदराबाद प्रमोदजी लोगडे माऊली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणले. भेटायला मामाचा मजरा मनुष्य आभार. आम्ही जर एखादा कलगीवाला सरळ गेला आणि जर आम्ही आगावगिरी केली तर लोक काय म्हणणार, अरे कलगीवाला सरळ गेला तुझ्याला काय पण बोलवणार. आणि म्हणून आमच्यावर दडपडायचं, अरे तुम्हाला जर खाज असेल तर कळ काढून बघा माझी.
अरे काढून तरी बघा एका बोटावर नाचून. मग त्या ठिकाणी तुम्ही किती म्हणा की तुम्ही गुरुवरी आहात, मी विद्यार्थी आहे, रणात तुम्ही आपलं असतं. बाकी तुमच्यावर माझं प्रेम आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मी तुमची एक आदर करतो. माझे बलाढ्य प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांचे तुम्ही शिष्य आहात आणि त्यांच्यासोबत ह्या वर्षी एकच वारी झाली. नवरात्रीत होते काय कुणाच ठाऊक, देवाची कृपा झाली तर होईल. मात्र मी त्यांना सगळ्यात जास्त आज जर मी मिस करत असेल कलियुग तर मी माझ्या सचिन कदम यांना मिस करतो. कारण असा मलाटे शाहीर भेटल्याशिवाय माझी ताकद नाही, मजा येत नाही. आणि ती मजा मी घेतलेली नाही या हंगामात. हरकत नाही, योग आला तर नवरात्रीत मात्र 100% त्यांच्यासोबत योग जुळेल. तर तुम्ही त्यांचे तुम्ही शिष्य आहात आणि तुम्ही देखील त्या परीने वारी करावी. फक्त बेंबीच्या जटापासून ओरडलं आणि फक्त स्वतःच्या गाण्याची कौतुक करत राहिलं की अंगावर शार आणतो, माझी लेखणी माझी लेखणी, मी बघा काय करतो, मी काय लिहिलं बघतो, अशा शकण्या मिरवण्यापेक्षा लोकांच्या मुखातून तुमची गाणी येऊ दे. हे काय तुम्हाला टोमणं नाही, तुम्हाला आपलेपणाचा सल्ला किंवा सूचना वाटलं तर घ्या, तर ती टाकून द्या, हरकत नाही. जशी वारी दुसरी कराल त्याप्रमाणे मी मागून येणार आहे. आलोच.